आता नंतर आज ठेवून घ्यायची बघा. आज काय करणार काय अशी माहेरात जात नाही राहत नाही आता आपल्या बस ठेवून घ्यायची तिला. हीच माहेर आहे की हीच आहे माझं माहेर. काय गावात नाही नेमकं काय झालंय तुम्हाला काय गाव नाही द्या की मग हुडकून तुम्ही ठेवलंय झाकून शिना मग नुसतं मला कुठं कुठं करते बघावं ही तर काय चोरून येते रे कुठं मी काकाला बांधलंय माझ्या काकाला ना डब्यात कुलच्या ठेवलंय माहित आहे का डबा हुडकला गावतोय की हा एवढे पण बसून आपलं ते पाहिजे मग ती आपलं ती माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाहेर बसलेलं कना कना द्यायचं तर नेवणी उलट डोळ्या माणसाला बसवावं दुरी काय तू मग काय आम्हाला ऐक चला पळायला ऐक चल का कशाला मला पळा येत असतं म्हणजे मग कुठवर गेली असती तसलं चॅम्पियन काढलं असतं मी कसलं चॅम्पियन आवड मिळलं असतं आवड मिळलं असतं दोन चार काय करायचं आई बापाने केलं लग्न मग आली डबरी झाली आता कशाला यायच्या आधी डबरी होती हाडातली मला लगेच झाल्यापासून नाही एखाद्या शरीर पण तसं असतं असं काय म्हणते लगेच झाल्या डबरी झाली आधीची होती डबरी होती पण आता बी आहे ना फुसकी होती बर आता जास्त झाली मनात फुसकी होती पहिली आता काटत झाली दगडात टाकली तर काय होत काय नाही दगडात तोंडात काट्यात टाकलं तरी काय होत नाही पहिली उसाच्या बांधाला राहून पडली तरी तिचा पाय म्हणायचा कस करायचं मग पूजत आहे 16वी व्हायच्या आधीच मी बदाक दिसलं पडली होती तुम्हाला काय माझ्या समोर चिरीत लावली म्हणली आगा तू माझ्या ढोल्यापणावर जाऊन म्हणली मी तुला पळाय ऐकत नाही म्हणली चल म्हणलं पळ तर सारं दारात खडा निघलेलं होतं आणि काय 2 पावलं गेली तर हिला माहित होतं आधी काय म्हणते की 2 वर्ष आधी राहिली होती मी साडी खावली नाही माझ्या निर्या तशा बदाक दिसले निर्या आली असतील पळूया म्हणलं मी निर्या धरल्या कोचऱ्या बघून कोचत काय एवढं दूध किळाई एवढं कोणाला माहिती साडी नेसा ड्रेस घालायचं पळायचं असलं होतं माझं घालायचं तो ड्रेस होय आणून दिला का आता आणून देते का नको आता मला नको तसलं नको मला काय वाटत मी असं सांगताय पहिल्यांदा लगीन झाल्यावर कोणालाच काय कळत नसतं अनुभव नसतं या बघा गे तुम्हाला ती तर झालं आम्ही देवाला गेलतो ती वडापाव कसा खायचा मला माहित नव्हतं तुम्हाला काय सांगायचं आवड त्या दिवशी जावं गेली नाही बारामतीला गेलो ते भयाचं बघून मी कसं खायचं बघितलं मिसळ पाव मी काय केलं बघितलं आता ही नेमकं तोडून खायचं का कसं थांबावं म्हणलं दुसरी कशी खाते ते बघावं आणि मग खावं अनुभव नसला की माणूस कुठं नाही कुठं फसतय बघा या असं होतं या मी आम्ही वडापाव नव्हतं खाल्ला आधी समोसा खाल्लं होतं समोसा काय वडापाव कसा पावात घालावा लागतो आपल्याला माहित होतं काय सगळ्या खेड्यातल्या माणसाने माहित होतं तुम्हाला आम्हाला नव्हतं बघा माहिती आम्ही कामा खाल्लं पण नाही जसं लगीन झालं तसं ती वडापाव काय आहे ती माहिती झाली आमच्या बापाला तसलं चटका होतं भजी वडापाव भजी माहित आहे की पण ती वडापाव कुणाच्या बाला माहित आहे माहितीये वडापाव समोसा पाणीपुरी आपली एक फेवरेट आहे बरं का आपल्याला लय आवडती मला तर लय आवडते पण कोण आण ना जाऊ जाती बाजारला धीर जातो बाजारात मी बसते घरी 2 महिने झाला आता मी बाजार नाही काय नाही बघा कालचा बेजार पाणीपुरी काय खाते ते चांगल्या होत नाही वाढायचा लेकरांना काही करताय माझ्या देखत मग काय तुमच्या माघारी करावं का सरा का माघार जा बाहेर खेळा तू राहिली अनुला द्या घ्यावं अनुला द्या बाहेर ऊन नाही काय नाही खेळावं जरा उड्या मारावत्या बघा बारकं निघ म्हणलं का निघलं किती छान आहे बघा निघ म्हणलं गेलं बघा बसले ते आणि ही जाणती खरंच काय नाही खरं बारका सगळ्यात बारका ती गेलं ननंद आली तर ह्यांची अजून डाळ शिजती म्हणलं होतं कर खायला खाऊ नको आता नंतर आज ठेवून घ्यायची बघा आज काय करणार काय अशी माहेरात जात नाही राहत नाही आता आपल्या बस ठेवून घ्यायची तिला हीच आहे माझं माहेर ती काय ही काय दोन्ही एकच आहे ह्या माहेरात ठेवून घ्यायचं बरं आज ह्या माहेरात राहते तुमची तरी इच्छा पूर्ण करते कसा राहत नाही बघतो दाजीला पाठवून देतो बरं बहिणी
वाटत नाही काय? नाही आम्ही तसं म्हटलं का नाही, त्याला वाटतंय म्हणता. मग म्हणजे आम्हाला आता वाटत नाही. मी तशी म्हणत नाही पण त्याच्या बोलण्यात आपुलकी राहा तू आज जायचं आमच्या नाही नाही काय? आमच्या मनात नाही काय? वरवरनं म्हणतोय काय मग? तसं मी म्हणत नाही वा मया सांगते अंकार सांगते वा मोकळी बाया उपाशी नीच ग बाया करून आणि भाऊजाच घालते तेवढं ध्यानात राहू दे. आवा भाऊजा घालते त्या भाऊजांच्याच हातात असतंय सगळं भावाच्या काय हातात आहे सांगा बरं वय वय भावाच्या काय नाही हातात व करायचं बी हातात नाही. काहीच नाही सगळं तुमच्या हातात वय, वय, आहे वय. पण कशात आमचं आहे काय आणून दिलंय तेवढं करायचं आणि खायला घालायचं एवढं हातात आहे आमच्या. आणि मग काय आली तर अजून हे बाई वाटते ते आणि कुठते ते अजून पुराण आवा, वाटते ती ते शिट्टी कधी बंद हा? करायची माहित नव्हतं मी नुसतं शिट्टी झाली. मी अगदी काढायला लावली आणि बंद करा म्हटलं तेव्हा ती खाली उतरून ठेवलं त्यांनी मग काय आम्हाला कधी ती कुकर ठेवायचं नव्हतं. लगीन झालं तरी आता 10 वर जरी कुकर माहित नाही आम्हाला कसा शिट्टी करायच्या. शिटे पहिल्यांदा डाळ घातली ह्यात. आवा त्यात काय होतं लय शिटे झाली की मला काय म्हणल्या खिलारवाडीतनं निघली डाळ घाला आल्यावर मी उतरते मग ती येऊस तसं शिट्ट्या झाल्या. 7-8 कशावर जास्तच झाली असतील तर बघा येऊस तर डाळ राहिली आता पाण्यात पाणी करून गेली. आता पण काय करायचं कणिकच मळायची हाय त्या पाण्यात. हा हाय त्या पाण्यात कणिक मळायची हा, दुसरं पाणी घ्यायचं नाही. नंदाला बोलून बोलून ताण लागली काय हा होय जनावर द्यायचे दिवसाला ननंद बाई जनावर धुवून. चला हे जाऊ तळ्यात पाहूया पण दोघी जण धुया पण दोघी जण आपण काय मसर आहे काय बाई आहे आपण बाया का असं आपण पाहूया की त्या मसरां सगळं मसर द्यायचे. मसर पाहुणी घालायची आणि त्यांच्या संग आपण तुमच्याकडे पण काय पोळा असतो हे नाही व? आमच्याकडे पोळा असतो या पोळ्याला बोलवा बरं का. पोळ्याला बोलवलं असतं पण हे यंदा नाही तुम्हाला बरं, पोळ्याला बरं, असू द्या. पुढच्या वर्षी बोलवा. पुढल्या वर्षी कारण की आपल्याला करायचं नाही यंदा आवाज सण चालतं जायचं माणसं हरवली माणसं कुठं बघता सण सुद खायचं हाय जीवायचं वर ह्या थंडात जीवायचं वरच खायचं आहे. ह्या धंदा जीव आहे तो काय न्यायचं नाही सांग माणसाची एवढी चला समजूत की आहे. बाजूला लागा पोरांना. पटापट पटापट माणसं जाते ती कुराला सांगून जाते ती काय पोरी आणि- अचानक कधी काय होईल सांगता येत नाही पोरं नाही ती पोरांची शाळा त्यांच्याकडे कुठली सुट्टी फिटी आता. सुट्टी नाही पोळ्याला सुट्टी असते आमच्या हा पोळ्याला सुट्टी असते शाळा सुट्टी पुन्हा 3-4 वाजता पुन्हा जाते ती घरला जाऊन सुटलं केलं चित्रा बघितलं लय पोरं काम करते ती लय कुणाची द्यायची पोरं हाय की बाय. सुखवाशी झाली या कशाची सुखवाशी वा हाय का वा कुठं तर हा? पोरगी नाही पोटावर पोरं पुरीच्या वरचं काम वाढते ती झाडून काढते ती गाव भांडी सगळे धुते करते, ती गाव सगळं सगळं. काम पुरी पोरं करते ती. सगळं करू लागते ती मला सकाळचं जरी उठाय उशीर झाला तर भांडी एक जण आणून देत एक जण कपडे आणून देत त्यांना माहित आहे मम्मीला काम असतंय गुरं आहे ती रानातला आहे वैरण नाही खायला जाणार मागं फिरावं लागतं या. वेळ बरोबर जीव धुपून जातोय आजच कसं कसं केलंय माझ्या जीवाला माहित आहे नशिबाला तसं लेख मिळतात बघा. नशिबानाला आहे का नाही होय. आव येताना म्हणलं मग मी जा काळजी करून म्हणलं सगळं माझी मी बघतो आणि त्यात पिली निघली ती या 15-16 पिली निघली ती म्हणलं माझी मी त्याला घटकाला सोडतो म्हणला घडू घटकाला जा म्हणला थोडं कोंबडी आम्हाला द्या म्हणलं तर तरी नाही. तेव्हा आता जाऊ द्या एवढं एक आठवडाभर देते एक कोंबडी तुम्हाला खुडूक आठवड्यात. टॉक टॉक करते चांगली खुडूक होऊ द्या मग देते तुम्हाला तिला पिली तर काढते ना आता ती पिली काढते का नाही मला काय माहित आता नाही तर ती काय अंड्या बसरे फोडून टाकते. तसं नाही जुनी कोंबडी आणायची नवी कोंबडी नाही आणायची आपल्याला जुनी कोंबडी असते का नाही ती बसवायची नव्या कोंबड्या बसवली काय होतंय गोळपंचांग होऊन जातंय म्हणजे ती अंडी फोडते त्या पिली पण निघत नाही ती काय नाही हाताने तपली तपली अंडी फोडून. हा तसंच करते ते हिनं मात्र सगळी बघा वाढछाड पिली निघली का त्यांचं कोंबडवर करते कशा पाय आधीच हाय तर कांडक कुंडक राहून द्या की तेवढं वेगळं वेगळं दिसायला लागलं म्हणून तसं केलं. केलं होय